प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली PYQ ची सिरीज सुरू आहे सीईटी साठी आणि त्याच्यामध्ये आज चॅप्टर आपण बघतो आहोत एसी सर्किट। तर याच्यामध्ये मी साधारणतः जे रिपीटेडली आस्क क्वेश्चन्स आहेत ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला फेज डिफरन्स मधला शॉर्टकट सांगितलेला आहे, तर काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला ह्या पद्धतीचा कोणताही प्रश्न आला तर तो सोडवता येईल आणि म्हणून मी हा भाग अपलोड केला आहे। तर त्याचा जरूर उपयोग करून घ्या। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात। तर चला बघूयात आता प्रश्न बघा बरं। द इक्विव्हॅलंट इंडक्टन्स बिटवीन A and B इज इक्वल टू ऑप्शन ए 2/5 हेनरी, बी 12/25 हेनरी, सी 5 हेनरी आणि डी 10 हेनरी। मग आता ही जी आकृती आहे ना, या आकृतीमध्ये हे सगळे जे तुमचे इंडक्टर्स आहेत हे एकमेकाला कसे पॅरलल आहे आणि इंडक्टन्स जेव्हा पॅरलल असतो तर 1/LP दॅट इज इक्वल टू, आता त्याचा फॉर्म्युला असा असतो बघा, सिरीज मध्ये असेल तर LS दॅट इज इक्वल टू L1 प्लस L2, जेवढे असतील तेवढे डॉट 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 LN पर्यंत आलं लक्षात। आणि पॅरलल असेल तर 1/LP दॅट इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2, जेवढे असतील तेवढे डॉट 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 अप टू 1/LN पर्यंत। मग इथे 4 आहेत म्हणून 1/L दॅट इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3 प्लस 1/L4। तर आता इथे मग हे हा 1 हा 2 हा 3 आणि 4 अशा व्हॅल्यू आहे। याचा एलसीएम काय काढला? 12 काढला। मग इथं 1 आहे म्हणून 12 ने मल्टिप्लाय केलं, इथं 2 आहे म्हणून इथं 6 2 जा 12 झाले, इथे 3 आहे म्हणून 4 ने केलं, इथं 4 आहे म्हणून 3 ने केलं। मग याचा एलसीएम काय आला? तर हा 12 आहे आणि टोटल याची ऍडिशन काय आली? 25/12, पण ती 1/L ची किंमत आहे। मग L काय आलं? 12/25 हेनरी, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे। तर हे इंडक्टर सिरीज आणि पॅरलल हे चांगलं करून ठेवा, तर तुम्हाला असं फिगरवरून इंडक्टर काढायला येतो। आता हा प्रश्न बघा। इन LCR रेझोनंट सर्किट द करंट अँड व्होल्टेज हॅव फेज डिफरन्स, ऑप्शन ए π/4, बी π/2, सी -π/2 आणि डी 0। आता या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी आधी आपण थोडस हे जे LCR सिरीज सर्किट आहे, जे काही सर्किट आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी बघू आणि मग त्यावरून खूप सारे प्रश्न ओरिजिनेट होतात ते आपण बघू। मग आता ह्या LCR सिरीज सर्किट मध्ये ह्या तुमचा अल्टरनेटिंग EMF आहे, आले लक्षात। मग आता बघा इथं काय होतं, तर तुमच्या इंडक्टर मध्ये करंट हा लॅग राहतो कुणापेक्षा? तर EMF पेक्षा। कॅपॅसिटर मध्ये करंट लीड होतो कुणापेक्षा? EMF मध्ये। आणि रेझोनंट सर्किट मध्ये करंट आणि EMF हे सेम डायरेक्शनने असतात आणि म्हणून यांच्यातला फेज डिफरन्स 0 असतो, आलं का लक्षात? तर हे लक्षात ठेवायचं। आता त्याच्यासाठी फेजर डायग्राम एकच काढायची। मग लक्षात कसं ठेवायचं की करंट बघा सगळ्या ठिकाणी करंट असाच आहे, याच डायरेक्शनने आहे, म्हणून इथे करंट काढायचा आणि करंट आणि EMF हे एकच डायरेक्शनने, म्हणून इथं ER किंवा VR काढायचं। आता हे लीड करतंय, EL हे लीड करतंय कशामध्ये? इंडक्टर मध्ये, आणि म्हणून यांच्यातला फेज डिफरन्स π/2 आहे आणि त्याच्यात EMF लीड करतो कुणापेक्षा? करंट पेक्षा, किंवा करंट लॅग होतो। करंट काय होतो? लॅग होतो। आणि कॅपॅसिटर मध्ये काय होतं? तर करंट लीड करतो आणि EMF काय होतो? लॅग होतो। आता हे सगळं लक्षात ठेवायला एक शॉर्टकट लक्षात ठेवायचा। I म्हणजे करंट, LA म्हणजे लॅग आणि L म्हणजे इंडक्टर, समजलं का? ILAL, I लाल असं लक्षात ठेवायचं, LAL। काय परत एकदा सांगते, करंट, L म्हणजे लॅग, LA म्हणजे लॅग आणि L म्हणजे काय? इंडक्टर, समजलं का? एवढं सोपं लक्षात ठेवायचं। मग कॅपॅसिटरच्या बाबतीत काही I लीड्स, इथं काही लीड्स आणि कुणामध्ये? याच्यामध्ये कॅपॅसिटर मध्ये, समजलं का? हा, या पद्धतीने हे दोन शब्द लक्षात ठेवले तर सगळं I म्हणजे करंट, इथं L म्हणजे LA म्हणजे लॅग्स आणि L म्हणजे इंडक्टर,
इथे आय म्हणजे करंट, LE म्हणजे लीड्स आणि कुठं कशामध्ये कपॅसिटर मध्ये. असे दोन शब्द लक्षात ठेवले. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि आता याच्यावर आलेले प्रश्न आपण बघू, हे क्लिअर झाले का? आता हा पुढचा प्रश्न बघा. An AC source is connected across a resistance. Which one of the following figure shows the correct phase relation between the current and EMF? आता परत 4 फिगर दिलेले आहे आणि आपल्याला माहितीये की रेझिस्टन्स जेव्हा जोडतो तेव्हा करंट आणि EMF एकाच डायरेक्शनने असतो. म्हणजे इथे 4 नंबरची फिगर आहे, पण 4 नंबरचा जो ऑप्शन आहे तो A आहे आणि म्हणून करेक्ट जो काही ऑप्शन आहे तो A आहे. तर या पद्धतीने एकदम सोपं याच्यावर आलेले प्रश्न ह्या पद्धतीने सोडवायचे. आता हा पुढचा प्रश्न बघा. An AC source is connected across a pure capacitor. Which one of the following figure shows the correct phase relation between the current and EMF? आता 4 इथे तुम्हाला डायग्राम दिलेले आहे. 1, 2, 3, 4 आणि कपॅसिटर आहे. मग कपॅसिटर मध्ये काय होतं? करंट लीड होतो आणि करंट लीड कुठे झालेला आहे? तर ह्या 4 पैकी 2 नंबरच्या आकृतीमध्ये करंट लीड आहे. कुणापेक्षा? EMF पेक्षा. म्हणजे एकतर ह्या पद्धतीने काढतील किंवा ह्या फिगर मध्ये दाखवलंय असंही काढू शकतात. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन 2 आहे. पण 2 ऑप्शन कुठे दिलेला आहे? डी ला दिलेला आहे आणि म्हणून याचं उत्तर काय आहे? तर डी आहे. आता हा प्रश्न बघा बरं. इन द गिव्हन सर्किट व्हेन S1 is closed, the capacitor fully charged, and then S1 is open and S2 is closed, then option A, there is no exchange of energy between L and C. B, the current in the circuit is in the same direction. C, the instantaneous current in the circuit may be V into bracket under root of C by L. D, the energy stored in the circuit is purely in the form of magnetic energy. मग आता आधी काळजीपूर्वक बघा. जेव्हा इथे सर्किटमध्ये S1 क्लोज होणार आहे ना, तर तेव्हा एनर्जी कपॅसिटरद्वारे स्टोअर्ड होणार आहे. मग ती एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर काय फॉर्म्युला असतो? U दॅट इज इक्वल टू हाफ CV². झाला? याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. आणि आता जेव्हा तुमचं S1 हे ओपन आहे आणि S2 क्लोज्ड आहे, तर इंडक्टर कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, त्याच्यातून करंट वाहणार आहे आणि एनर्जी स्टोअर्ड येणार आहे हाफ LI², ज्याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. मग हे दोन्ही इक्वेशन जर इक्वेट केले तर हे हाफ गेले, हे हाफ गेले. त्यानंतर तुमचं I² बरोबर आलं बघा. तुमचं I² दॅट इज इक्वल टू C/L इंटू V². आणि म्हणून करंट काय आला? तर करंट I दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ C/L इंटू V. तर आता हे V फक्त इथे त्यांनी आधी लिहिलेले आहे. आणि हा इन्स्टंटेनियस करंट जो काही आहे इट मे बी धिस वन. जो करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आहे. आणि जर हे रिपीट झाला ना प्रश्न, तर एवढं करायची गरज नाही. तुम्हाला दिसलं सेम सर्किट आहे तर डायरेक्ट हे उत्तर तुम्हाला क्लिक करता येणार आहे. म्हणून तुम्हाला PYQ ची कल्पना असणं गरजेचं आहे. तर बघा, आजच्या या भागात मी 2024 ला आलेले PYQ घेतले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका. कारण हे सगळं बनवायला खूप कष्ट पडतात आणि तुम्ही जर कमेंट टाकली तर पुढच्या काम करण्याला एनर्जी मिळते. तुमची कमेंट हीच आमची काम करण्याची एनर्जी असते. तर चांगला अभ्यास करा, वेळ न वाया घालवता. आपला जास्तीत जास्त अभ्यास कमी वेळात करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्याच्यासाठीच ही मदत मी करते आहे. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.